देखिए, डगआउट में सभी को अपनी कुर्सियों पे बैठना है और कैप कोई भी खिलाड़ी उल्टी नहीं पहनेगा। पहले पावर प्ले में दो खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे और दूसरे पावर प्ले में तीन खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। नॉन पावर प्ले ओवर में 6 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेंगे। अगले मैच के लिए दोनों टीमों को तैयार रहना है। विहान मित कुमार टिमगर, पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी फेम टीम, और एबी स्पोर्ट्स खारीपार अल्ताफ बाली ओनर टीम। So welcome all of you with me, the velvet voice of IPL Marathi, Kunal Date, voice of India Harish Pandya, computer commentator Shubhat Dhumal, Kharipar famous commentator Bhiwandi Mazhar Khan, and co-anchor Reshma Mahekar. And Alpesh Gaikwad, the lone official scorer. Prince Movies, king of telecast. On field umpire Farooq Bardi. देखिए, रेलिंग से पीछे हटना है प्लीज, आपको लुक देना है, काफी जगह है स्टैंड में। एक बात ध्यान रखें, अंपायर से सिर्फ कप्तान बात करेगा। ऑन फील्ड अंपायर फारूक बर्डी एंड शानू कुरैशी. Fantastic atmosphere, cloudy day, sun has gone behind the cloud. Bunty Shilke joined us in BPL. Welcome. Challenge Sport sending your openers, please. NST Shehzad Sheikh with us. Welcome. Well coverage of BPL, Bhiwandi Premier League. You are watching सुपर से ऊपर लीग चैलेंज. आपको अपने ओपनर्स भेजना है. Yes, Kunal, I given the title सुपर से ऊपर लीग. Do you think absolutely true? अगदी बरोबर आहे. सुपरपेक्षा वर ही स्पर्धा होईल याच्यामध्ये काही शंका नाही. आणि खरोखर ज्या पद्धतीने ऑर्गनाइज केलंय, पहिल्यांदा मी बघितलंय भारतामध्ये की अशा कुठल्या स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशन झालंय. सर्वात लांब षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला 10,000 रुपयाचं पारितोषिक, आणि आज ते पटकावलंय पवन केनेने, ज्याने सर्वाधिक मोठा षटकार ठोकला. आणि त्यानंतर कुठेतरी या स्पर्धेला सुरुवात झाली. मला वाटते 79.50 मीटरचा षटकार त्याने ठोकला. आणि खरोखर भिवंडी क्रिकेटच्या इतिहासात देखील त्याची नोंद झाली की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पवन केने हे नाव चर्चेमध्ये राहील, ज्याने सर्वाधिक लांब षटकार ठोकलाय. To openers on the ground, run machine of world Atish Patil and the dashing Sachin Bhoir, one of the great opener in Bhiwandi Taluka cricket, men from Shelar and men from Wal, is going to be swing Sultan. Sultan Khan open the bowling attack. And remember, Sultan Khan is the man of the series in Mumbai Cup 2020. Sultan Khan, who was the man of the series in Mumbai Cup 2020, one of the great fast bowler and swing bowler. फर्स्ट पावर प्ले. जोरदार तालियों से स्वागत करें ऐतिहासिक बीपीएल का. सुल्तान खान, शॉर्ट थर्डमैन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, मैन एट ऑर्थोडॉक मिड विकेट and backward square leg deep. Here goes Sultan Khan, the swing of Sultan, man from Ulhasnagar. Here he go. Right arm over the wicket.
goes to Sachin Bhoir, pull. There is the fielder, but powerful. What a start of BPL. 6 runs. IPL ची भिवंडी प्रीमियर लीग आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय 6 धावांसाठी. म्हणजे षटकारांचं कॉम्पिटिशन अजून संपलेलं नाही असं वाटतंय. Sultan, right arm over the stumps. Ball this time tried to chop thick outside edge. Rose to gully with the stroke. Sachin Bhoir moves up to 7 and challenge sport the honor. Mayur Vilas Patil team losing a toss batting first here. 7 without loss. सुरुवात चांगली झाली आहे चॅलेंज स्पोर्ट्सची. खास करून पहिल्या बॉलवर षटकाराला आयकॉन प्लेअरच्या विरुद्ध. आयकॉन प्लेअर बॉलर आहे टीम एसके एंटरप्राइजेसचा सुलतान खान आणि त्याच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर एक मोठा षटकार ठोकलाय सचिन भोईरने. सुरुवात चांगली आहे एसके एंटरप्राइजेसच्या विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्सची. Today is a slightly hot morning here. Atish Patil who created history in late Gopinath Munde. Sultan goes to Atish this time. Delicate flick stroke turning on the onside and with the stroke batsman through for 1. Atish Patil off the mark with single and his score moves up to 8 without loss. सेन्सिबल क्रिकेट इथे आतिश पाटीलच्या माध्यमातून पहिला बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल बॅटच्या अगदी मधोमध खेळलाय सुलतानच्या विरुद्ध आणि खूप चांगल्या पद्धतीने दोघेही बॅट्समन स्ट्राईक रोटेट करतायत. Sultan goes to Sachin this time control pull stroke. Meanwhile Kiran Patil is there. Enough time batsman cross for a easy single. Now good comeback from Sultan after first ball. तेच खूप चांगला उल्लेख केला की कंट्रोल मध्ये पुल शॉट होता. पहिल्या बॉलवर देखील जे कंट्रोल होतं सचिन भोईरचं तेच कंट्रोल याही बॉलवर त्याच्याकडून पाहायला मिळालं आणि सध्या चांगली बॅटिंग सुरू आहे. परंतु सुलतान देखील तेवढाच मातबर प्लेअर आहे. कालच गोव्यातली स्पर्धा जिंकून आलाय. Sultan ball this time hooks does ball. Couple of bounces cross the fine leg boundary because the fine leg up in the circle. Wave your hands in the motherfucking Kunal sir, I think unconventional stroke, not proper connect middle of the bat, miscue hook, but a fine leg up in the circle. रन यायला महत्व आहे. त्या कशाही येऊ. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या सुरू आहे चॅलेंज स्पोर्ट्सची. Sultan goes to Atish, use his feet. There is appeal for caught behind. Batsman looking for a front foot drive. And that marks end of the first BPL over. His score is 13 without loss. Good start by challenge. अगदी चांगली सुरुवात इथे मिळाली आहे चॅलेंज स्पोर्ट्ससाठी. ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला सचिन भोईरने, हुक शॉट लगवला बॅट्समन आतिशने त्याच्या बॅटमधून चौकार आला. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर घडामोडी घडल्या. सिंगलने स्ट्राईक रोटेट केलं गेलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 13 रन आलेले आहेत सुलतान खानच्या विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्सच्या ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. यस अगली दो टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. विहान मित कुमार और एबी स्पोर्ट खारीपार. 1 ओवर की समाप्ति, रन बने हैं 13 बिना किसी विकेट के. क्या एटमॉस्फियर है. आज आसमान में बादल छाए हुए हैं और बीपीएल के पहले ही मैच से टेनिस दुनिया में अल्ताफ बाली सर, BC4 जय बजरंग गोरसई और पायनियर स्पोर्ट छा रही. गेंदबाजी के लिए अली अंसारी को बुलाया गया है. दूसरा मैंडेटरी पावर प्ले P2. फील्ड पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर है, शॉर्ट थर्मेन है. 3 खिलाड़ी सर्कल के बाहर. अली राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा स्लॉक स्वीप करना चाहता. सवाल पूछा अंपायर पे, कोई असर नहीं. अच्छी गेंद. पहिल्याच बॉलवर स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि भरपूर वेळेला हा जोखीम भरलेला स्ट्रोक असतो. परंतु इथे जोखीम घ्यावी लागेल कारण पॉवर प्ले मध्ये रन येणं गरजेचं आहे. पहिल्या पॉवर प्लेचं जे षटक होतं ते खूप चांगलं राहिलं चॅलेंज स्पोर्ट्ससाठी आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये खूप चांगल्या पद्धतीने अलीने पहिला बॉल टाकलाय. अली अंसारी सामने की ओर से आते हुए इस मरतबा स्लॉक स्वीप, ये जाएंगी मैदान के बाहर.
अली को भेज दिया साजन की गली, 6 रन। कुणाल सर, ये इनका फेवरेट स्ट्रोक है, इज अ वेरी स्ट्रॉन्ग। सचिन भोईर आता तेच सांगतो, तुम्ही जसं सांगितलं अली को भेज दिया साजन की गली, आणि मी सांगेन की आली रे आली आता तुझी अली बारी आली, अशी बॅटिंग सध्या करताना दिसतोय सचिन भोईर। पहिल्यांदा स्लॉक स्वीपचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश, परंतु दुसऱ्या बॉलला तुटून पडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक मोठा षटकार सचिन भोईरच्या बॅटमधून। बिल्कुल बहुत अच्छे टच में इस सीजन में सचिन भोईर। दोस्तों दिल थाम के बैठिए, अगला मुकाबला होने जा रहा है विहान मित कुमार और एबी स्पोर्ट खारीपार। 1 मिनट के लिए खेल रोका जाए अंपायर्स। आइए दोस्तों, ऐतिहासिक बीपीएल और ऐतिहासिक बीपीएल में इस वक्त एंट्री होने जा रही है बीपीएल चेयरपर्सन दयानंद चोरगे जी। वेलकम वेलकम वेलकम। बीपीएल के फर्स्ट चेयरमैन। क्या स्वागत हुआ है बीपीएल के चेयरमैन दयानंद चोरगे जी का। मोस्ट मोस्ट वेलकम, आपका हार्दिक स्वागत है BC4 जय बजरंग गुरसई और साथ ही साथ पॉइनियर स्पोर्ट्स की तरफ से। दयानंद चोरगे भी हिस्ट्री में लिखे जाएंगे, फर्स्ट बीपीएल चेयरमैन। समाज सेवक माणूस भला, फर्स्ट बीपीएल चेयरमैन। और समाज सेवक माणूस भला। भिवंडी प्रीमियर लीग ही स्पर्धा 2021 मध्ये सुरुवात झाली, आणि या स्पर्धेचे चेअरमॅन आदरणीय दयानंद चोरगे साहेब यांचे इथे आगमन झालेल्या अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रॉयल एंट्री राजासारख्या माणसाची आज आमच्या मंचावर होते। त्यांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम, आणि भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामध्ये हे नाव देखील चर्चेमध्ये राहील, पहिले चेअरमॅन भिवंडी प्रीमियर लीगचे। इस मर्तबा फ्लैशी स्ट्रोक करना चाहते थे, दूसरे मोहल्ले में गेंद थी वाइट। सचिन भोईर इस वक्त 2 सिक्सर की मदद से 14 पे खेल रहे हैं और आतिश पाटिल ने बना रखे हैं 5 रन। आप पहला मुकाबला देख रहे हैं भिवंडी प्रीमियर लीग का। अली इस मर्तबा निकल के मारने की कोशिश, स्ट्रोक को चेक किया, धीरे से पुश किया, वाइडिश मिड ऑफ पे 1 रन। तमाम बाइक्स, जो भी अंदर बाइक है, आपको पार्किंग जोन में पार्क करना है। 7200। स्कोर इस वक्त 21 पे पहुंचा है। अली राइट आर्म राउंड विकेट आ रहे हैं आतिश पाटिल को। हुक करने की कोशिश, बल्ले का मुंह पहले ही खुल गया, एलिवेशन नहीं था शॉट के पीछे, खेलना चाहते थे स्क्वायर लेग पे, गेंद चली गई डीप मिड डाउन में। चांगली बॉलिंग आली अन्सारीची, एक षटकार आला, परंतु त्यानंतर जो दबाव होता तो बॉलरवर सातत्याने जाणवत होता, परंतु दबाव झुगारून बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे। पहिल्या पॉवर प्लेमध्ये चॅलेंज स्पोर्ट्सची परिस्थिती खूप चांगली होती, आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये देखील रन आलेले आहेत, खास करून सचिन भोईर चांगली बॅटिंग करतायत। इस मर्तबा फिर से स्वीप करते हुए पीछे खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन। अली की गेंदें कहीं ना कहीं रुक कर आ रही, थांबून देखील येतात, परंतु हँड अँड आय कोऑर्डिनेशन जे पाहिजे ते सचिनकडे खूप चांगलं आहे। चांगले स्ट्रोक त्याने कन्वर्ट केलेले आहेत, रन त्याच्या बॅटमधून चांगले येतात, परंतु अजूनही सूर गवसायचा आहे बॅट्समन आतिश पाटीलला। त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तो त्याने फाईन लेगला मारला होता पहिल्या ओव्हरमध्ये सुलतानच्या विरुद्ध, त्यानंतर अजूनही मोठा स्ट्रोक आलेला नाहीये। अली इस मर्तबा अपील एज एंड गॉन।
क्या खूबसूरत गेंद थी जिस पर आउट हुए। आतिश पाटिल ने आउट होने से पहले 6 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया, 1 चौका लगाया। याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की अजूनही मोठा स्ट्रोक आतिश पाटीलच्या बॅटमधून आलेला नाहीये. सचिन भोईरचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे, चांगली बॅटिंग तो सातत्याने करताना दिसत होता, परंतु कुठेतरी चाचपळत खेळत होता आतिश पाटील आणि त्यानंतर थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न, एज घेतल्याने विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. पहिला झटका आता बसलाय टीम चॅलेंज स्पोर्ट्सला. आतिश पाटील आउट. 23 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। पावर प्ले खत्म हो चुका है। अंपायर्स और टीमों के मालूमात के लिए कि 4 ओवर के बाद 2 मिनट का एक स्ट्रैटेजिक टाइम आउट रहेगा। स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये रणनीती बनवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही प्लेयर्स आणि मॅनेजर आतमध्ये जाऊ शकता, कॅप्टन आतमध्ये जाऊ शकता, परंतु संघ मालकाला ती मुभा नाहीये. संघ मालक ग्राउंड मध्ये जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्या, सर्व टीम्सने नोंद घ्या. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए पावर हिटर अकबर शेख, क्या कमाल के फॉर्म में चल रहे हैं इस सीजन में। सिटी क्रिकेट में पॉइनियर के लिए खेलते हैं। आज सूरज बादलों के पीछे छुप चुका है, आसमान में बादल छाए हुए हैं और पहले ही मैच से टेनिस क्रिकेट में बीपीएल। अगदी बरोबर आहे, परंतु वातावरण खूप चांगलं वाटतंय. या वातावरणामध्ये खेळायला खूप मजा येते. क्रिकेट या खेळासाठी सध्या जर आपण विचार केला तर पोषक असं वातावरण, हळूहळू 12 जसे वाजतील तसं सूर्य देखील उगवताना दिसेल. या कुठेतरी या आभाळाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न त्याचा असेल आणि त्यानंतर खूप चांगलं क्रिकेट तुम्ही अनुभवाल, यामध्ये शंका नाही. किरण पाटिल है, कॉटरेल ऑफ भिवंडी, बहुत ही घातक गेंदबाज है। लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद बैकफुट पे गए, पंच किया, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गई है, 1 रन। देखिए इस सीजन में किरण पाटिल ने जो गेंदबाजी की है वो बहुत ही घातक है। उनकी जो साइड आर्म गेंदे वो बैट्समैन की नींदें उड़ा चुकी। पहिल्याच बॉलवर दाखवलं ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे. तुम्ही कॉटरलचं नाव दिलं त्याला आणि खूप साजेशी बॉलिंग तशीच करताना दिसतोय किरण पाटील. किरण पाटिल, अकबर को फर्क नहीं पड़ता, वही अंदाज, बुल और पावरफुल, 6 रन। व्हाट अ शॉट। कमाल के टच में अकबर, पावर हिटर। स्टँड अँड डिलिव्हर्ड, जसा बॉल पडला त्यावर मोहर लागली होती षटकाराची. काय स्ट्रोक होता अकबरच्या बॅटमधून. हा बीपीएल षटकार येतोय, लांब लचक हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आणि स्वागत केलं किरण पाटीलचं. पहिल्या बॉलवर सिंगल आली परंतु दुसऱ्या बॉलवर तुटून पडलाय अकबर शेख. एक मोठा षटकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 30. 30 रन हो चुके हैं, तीसरा ओवर चल रहा है। अजीम अब्दुल्ले गेंद लेकर गए थे मैदान में। देखिए ये जो 2 बैट्समैन हैं दाते सर, ये बहुत ही खतरनाक बैट्समैन हैं। दयानंद चोरगे साहब पीपीएल चेयरमैन हमारे बीच में इस मर्तबा बहुत दूर कर बैठे थे वहां पर वाइड। हा 6चा दबाव आहे, कारण या अगोदरच्या बॉलवर एक मोठा षटकार आला, त्यामुळे दबाव तर स्पष्ट दिसतोय किरणवर आणि किरणने हा बॉल थोडासा खराब टाकला, त्यामुळे व्हाईट बॉल. बरोबर टीमची धावसंख्या आहे 31. 31, लॉस ऑफ 1 विकेट. आतिश पाटील आउट झाल्यानंतर चॅलेंज स्पोर्ट्स. दोनों टीमों को तैयार रहना है। वियान मित कुमार और एबी स्पोर्ट खारीपाड़। अल्ताफ बाली ओनर हैं, जबकि पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी ओनर है वियान मित कुमार के। किरण पाटिल, अकबर को ड्राइव किया हवा में, फील्डर आए पीछे और आउट हो गए अकबर। इंडियाची पायरी लाली चुनर ओढ के मुंड के मुखड़ा अपना, निकली अंधेरे में दुनिया के डरते में सजना। इंडियाची पायरी लाली चुनर। कुणाल
Kunal sir, what do you think? Not a very good stroke played straight to Mateen Khan. याला म्हटलं जातं टीट फॉर टॅट. एक षटकार आला होता, आवश्यकता नव्हती हा स्ट्रोक खेळण्याची, परंतु बॅट्समन भरपूर आक्रमक आहे अकबर आणि आपल्याला माहिती आहे तो आक्रमणच करतो आणि त्याचमुळे इथे एक चांगलं जाळं विणलं होतं. बॉलिंग करत असताना किरण पाटीलने त्याच्या खात्यामध्ये यश मिळतं. हे दुसरं यश होतं टीमचा आपण विचार केला तर SK एंटरप्राइजेसचं. आणि या अगोदर अलीने एक विकेट घेतली, आता किरणच्या खात्यामध्ये एक विकेट जाते आणि आतिश नंतर आता अकबर शेख देखील आउट झालाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 31. 31 रन हो चुके हैं. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं. वैभव पाटिल, मैन फ्रॉम कोलेली. वैभव पाटिल के नाम एक रिकॉर्ड है कि इन्होंने भी 6 गेंदों पे 6 चौके लगाए BC4 फॉर्मेट में. किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ फिर से उसी तरह का शॉट, नीची गेंद रही थी और चकमा खा गए वहां पर सचिन भुईर. चांगली बॉलिंग किरण पाटीलची या ओव्हरमध्ये. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत बॉलिंग केले, पहिल्या बॉलवर एक आली, त्यानंतर एक मोठा षटकार आला, परंतु त्यानंतर जो दबाव होता तो झुगारलाय आणि त्यानंतर विकेट्स घेतल्यात आपल्या टीमसाठी. किरण पाटिल इस मरतबा फ्लैशी स्क्वायर ड्राइव किया है दूर से, कवर पॉइंट पे खिलाड़ी थे, 1 रन बनता हुआ. तिसरं षटक इथे चालू आहे आणि 3 ओव्हरचा खेळ इथे सुरू असताना रन आहेत 32. एक षटकार आल्यानंतर जे कमबॅक पाहिजे होतं ते करून दाखवलेलं आहे, परंतु चॅलेंज स्पोर्ट्स हा असा संघ आहे, या टीम नेहमीच चांगल्या पद्धतीने खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये आणि अपेक्षा आहे की 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट ते सेट करतील. बिल्कुल 60 से 70 की तरफ जरूर देख रहे हैं चैलेंज. किरण पाटिल इस मरतबा छोड़ दिया वहां पर, वाइट घोषित किया अंपायर ने. कहीं ना कहीं किरण पाटिल आज ऑफ स्टंप से ज्यादा बाहर गेंदों को रख रही. थोडंसं स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा किरण पाटीलने केला या ओव्हरमध्ये, कुठेतरी दिशा तो भरकटलाय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय आणि त्याचमुळे काही वाईट बॉल इथे त्याने टाकलेले आहेत. परंतु आतापर्यंत जर विचार केला तर मी म्हणेन षटकार लागल्यानंतर देखील चांगला खेळ त्याने दाखवलाय. किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन. शॉट तो अच्छा नहीं लेकिन रिजल्ट अच्छा. क्रिकेटमध्ये रिझल्ट खूप महत्वाचा असतो आणि ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून रन यायला सुरुवात होते, काहीतरी हेच चौकार षटकार त्यानंतर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी तुम्हाला प्राप्त करून देतात आणि ते तो चौकार आला, त्यामुळे ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत 37. 3 ओवर की समाप्ति 37 रन. बचे हुए 3 ओवर में क्या होता है ये सुनते हैं IPL मराठी की मखमली आवाज वेलवेट वॉइस कुणाल सर से. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. सुस्वागतम, स्वागत आहे सर्वांचंच भिवंडी प्रीमियर लीग 2021 च्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये. आज आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्या समोर ठेवली आदरणीय अल्ताफ बालीजी ज्यांच्या माध्यमातून प्रेझेंट केली गेलेली आहे ही भिवंडी प्रीमियर लीग आणि दयानंद चोरगे साहेब चेअरमॅन आहेत या BPL चे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. BC4 जय बजरंग गोरसे आणि पायनियर स्पोर्ट्स च्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे आणि आज आपण पाहतोय हा दैदिप्यमान सोहळा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 ओव्हर नंतर होईल स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि त्या टाइम आउट मध्ये तुम्हाला वेळ मिळेल 2 मिनिटाचा. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला रणनीती आखण्याची संधी मिळेल आणि हे IPL नंतर मी म्हणेन भिवंडी प्रीमियर लीग मध्ये होत आहे. हमारे बीच में हमारे सबसे लाडले नईम शेख साहब जुड़ चुके हैं. हम आपका अमी के दिल से इस्तकबाल करते हैं. मोस्ट वेलकम. मुजीब शेख भी जुड़ चुके हैं, आपका भी इस्तकबाल है. 37 रन आहे स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय आणि आता 4थं षटक इथे सुरू होईल. भिवंडी प्रीमियर लीग 2021 नवीन वर्षामध्ये एक नवीन पर्वणी आपल्या समोर क्रिकेटच्या माध्यमातून आणि आज खूप चांगला खेळ पहिल्या मॅच पासून आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही. SK एंटरप्राइजेसने टॉस इथे जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. काय सुरुवात झाली आज भिवंडी प्रीमियर लीगची. पहिल्या बॉलवर एक मोठा षटकार ठोकला होता बॅट्समन सचिन भोईरने आणि सांगितलं की भिवंडी प्रीमियर लीग अतिशय उल्हासात आणि अगदी जल्लोषात इथे पार पडेल याच्यामध्ये शंका नाही. परंतु त्या अगोदर आपण एक सिक्सरची कॉम्पिटिशन घेतली होती, त्यामध्ये पवन केने ने एक मोठा षटकार ठोकत 10,000 रुपये रोख आणि एक चांगलं पारितोषिक पटकावलंय आणि ते
फायनल प्रेझेंटेशन ज्या दिवशी होईल 10 तारखेला त्यावेळेला ते पारितोषिक त्याला दिलं जाईल. खूप चांगली बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते चॅलेंज स्पोर्ट्सच्या माध्यमातून, खास करून सचिन भोईरची. आणि आता त्याला साथ देण्यासाठी आहे मैदानामध्ये वैभव पाटील. ओहो, पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हवेत थोडासा स्विंग होताना पाहायला मिळाला बॉल. चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवर बॉलिंग करत असताना राहिल शेख. बिल्कुल युवा है और पिछले 2 साल में इनकी गेंदें काफी घातक हो रही है. मैजिक ऑफ पड़गा, इनकी जो धीमी गेंद रहती है वो बल्लेबाज के लिए स्लो पॉइजन बन जाती है. आणि तीच अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने पहिला बॉल त्याने टाकलाय, पहिल्या बॉलवर रन आलेली नाहीये. राहिल शेख चांगल्या रिदम मध्ये दिसतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन पुल केलाय. सक्सेसफुल, ब्युटिफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भिवंडी प्रीमियर लीग षटकार. रात बेरंग हुई ओ रे साथिया, देख हालत मेरी हाले कर दिया हाय रे. देखिए इससे अच्छा बॉटम एंड का इस्तेमाल कोई भी नहीं कर सकता है. छोटी गेंद नहीं थी, थोड़ी सी हल्की सी शॉर्ट गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया. व्हाट अ ग्रेट स्ट्रोक. अगदी बरोबर आहे. थोडासा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर काय स्ट्रोक इथे सजवलाय. चांगला स्ट्रोक राहिल शेखच्या बॅट मधून बॅकफुटला गेल्यानंतर एक मोठा षटकार इथे ठोकलाय सचिनने. आणि आता चॅलेंज स्पोर्ट्सचे जे समर्थक आहेत सचिनचा जल्लोष नक्की करताना दिसतील. चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. मिस टाइम होतोय. फिल्डर आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेग वरून येईल आणि ते सचिन भोईरची विकेट अखेर मिळवली. राहिल शेखने. टीमला बसतोय चॅलेंज स्पोर्ट्सला हा झटका क्रमांक 3. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. वैभव पाटील आणि नवीन बॅट्समन आहे मैदानामध्ये भावेश पवार. ज्या खेळाडू भोवती वलय आहे भिवंडी टेनिस क्रिकेटचं. आणि आज पाहूया त्याच्या बॅट मधून किती रन येत आहेत टीम चॅलेंज स्पोर्ट्स साठी. ऑक्शन मध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू. मला वाटते भरपूर टीम्सने याच्यावर बोली लावली होती आणि अखेर चॅलेंज स्पोर्ट्सच्या टीम मध्ये हा खेळाडू दाखल झालाय. पाहूया आज त्याच्या बॅट मधून किती रन येत आहेत. चॅलेंज स्पोर्ट्स साठी एक चांगला ऑलराऊंडर आहे. याच मैदानावर खेळण्याची खेळताना भरपूर अनुभव. आणि यावेळेला पहा लेट कॅट फक्त दिशा दिली. बॉलच्या पेसचा वापर केला आणि बॉलला पाठवलं थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डेलिकेट, इसे कहते हैं कि मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट. नजाकत ज्यादा थी और ताकत कम. व्हाट अ शॉट. बल्ले के फेस को खोला था और केवल स्टीयर किया था शॉर्ट थर्मिन की बगल से. सुरुवात चौकाराने झाली परंतु प्रत्युत्तर खूप वेगाने दिले. बॉलिंग करत असताना राहिल शेखने एक वेगवान बॉल टाकला होता भावेशसाठी. जोपर्यंत पायावर ब्रश होईल बॉल, अंपायरचा इशारा येतोय लेग बाईज एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 49. आणि आता वेळ झाली आहे 2 मिनिटाच्या स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. विहान मित कुमार, पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी जिसके ओनर हैं, और एबी स्पोर्ट खारीपार अल्ताफ बाली. स्ट्रेटेजिक टाइम आउट हो चुका है 2 मिनट का. और कोच मैनेजर जो भी आप जा सकते हैं अपनी रणनीति बनाने के लिए.
सिर्फ ओनर नहीं जा सकता है। कोच, खेळाडू, मॅनेजर यांना संधी असेल आपल्या खेळाडूंबरोबर चर्चा करण्याची, एक रणनीती आखण्याची। 2 मिनिटाचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातो। अंपायरने लगेच खून केली। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला प्रत्येक इनिंग मध्ये पाहायला मिळेल। फक्त या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये संघ मालक ग्राउंडवर जाताना दिसणार नाहीत, ही त्यांना नम्रतेची विनंती। प्रत्येक मॅच मध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट होईल आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये आपल्याला रणनीती आखण्याची संधी मिळेल। काय रणनीती असेल आता त्यावर आम्ही नक्की चर्चा करू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। रन झालेले आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49। 12 बॉलचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे। सिद्दीक बाबे सर, बॅटिंग करणारी टीम जी सध्या मैदानामध्ये आहे चॅलेंज स्पोर्ट्स, त्यांची रणनीती काय असेल आणि त्यांना कितपत जावं लागेल, किती रन पर्यंत एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी विरोधी टीमच्या समोर? देखिए कुणाल सर, डेथ ओवर बचे, डेथ ओवर में वैसे भी रनों की लूटमार मचाई जाती। चैलेंज के पास 7 विकेट है, तो मैं समझता हूं कि वो यहाँ से 20, 25 और 30 की तरफ देख रहे। परंतु तेवढीच संधी रणनीती बनवण्याची बॉलिंग करणाऱ्या टीमकडे देखील असते आणि बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून देखील जे कोचेस आहेत त्यांनी देखील सांगितलं असेल की कशा पद्धतीने डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग व्हावी। मला वाटतं सुलतान खानचं 1 ओव्हर असेल या 2 ओव्हरच्या खेळामध्ये आणि सुलतान खानकडे कदाचित बॉलिंग दिली जाईल 5व्या ओव्हरमध्ये आणि धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्यावर चर्चा झाली असेल की चॅलेंज स्पोर्ट्सचे बॅट्समन खूप चांगली बॅटिंग करतात, तर सुलतान खानने या ओव्हरमध्ये कुठेतरी थोडासा धावसंख्येला आळा घालणं गरजेचं असेल। बिल्कुल, लेकिन सामने भी तो भावेश पवार हैं, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं, ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं, अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो। सुलतान खान देखील एक चांगला बॉलर आहे, चांगलं बॅटल आहे। बॅट आणि बॉल मधलं चॅलेंज स्पोर्ट्स एका बाजूला एसके एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला टॉस जिंकला होता एसके एंटरप्राइजेसने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 49। 5वं षटक टाकण्यासाठी येतोय सुलतान खान। एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग आहे भावेश पवारसाठी। बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलेला आहे 38 सर्कलच्या आतमध्ये। सुलतान तयार। पहिला बॉल थोडासा जाऊ दिला विकेट कीपरसाठी, कारण भरपूर दूर होता हा बॉल। अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण पाहिलं होतं हा बॉल नक्की वाईड बॉल असेल आणि ते अंपायर कळवतात हा वाईड बॉल आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे। चॅलेंज स्पोर्ट्सची धावसंख्या 50। सुलतानचा हा बॉल आता अतिशय अचूक टप्प्यावर पिच होतोय। पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल। एक चांगली बॉलिंग सुलतानची। यस, ब्यूटी। The line of attack is excellent from Sultan Khan around the office stump. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय बीपीएल षटकार बॅट्समन भावेश पवारच्या बॅटमधून। आइए देखते हैं किस तरह से इस सिक्सर को जड़ा था। बहुत तेज स्ट्रोक, पावर बैक, 100 सुनार की, 1 लोहार की और ये भावेश पवार की। काय स्ट्रोक होता भावेश पवारच्या पॅटमधून। षटकार सुलतानच्या विरुद्ध पहिला वाईड बॉल टाकला, त्यानंतर डॉट बॉलचं प्रेशर नव्हतं भावेश पवार, हे अगदी स्पष्ट दिसतंय। घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे, त्याच कॉन्फिडन्सने सध्या बॅटिंग करत असताना भावेश एक मोठा षटकार सुलतानच्या विरुद्ध। टीमची धावसंख्या आकार घेत असताना रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 56, अब तक 56। टीम चॅलेंज स्पोर्ट्स भावेश पवार, ज्या खेळाडूची चर्चा नेहमीच भिवंडी क्रिकेटमध्ये होत राहते, जो खेळाडू नक्की तारणहारच्या रूपामध्ये असतो। यावेळेला टर्न चांगला मिळाला, थोडासा बाहेर निघाला। आउट स्विंगर लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी जो त्याचा ऑफ ब्रेक आहे सुलतानचा, तो इथे दाखवत असताना चांगली बॉलिंग भावेशच्या विरुद्ध। देखिए वेरिएशन पे ज्यादा ध्यान दे रहे हैं सुल्तान। यावेळेला टॉप एज बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे पोहोचू शकणार नाही। नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय, 2 रनचा प्रयत्न इथे भावेश करतोय। अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, थोडासा लेझीनेस तिथे दाखवला आणि त्याचा फायदा घेतलाय। यानंतर होणाऱ्या मॅच साठी विहान मित कुमार चे कॅप्टन आणि एबी स्पोर्ट्स खाडीपार दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला उपस्थित राहायचंय। It has been a control bowling from सुल्तान खान और दोनों टीमें अपने प्लेइंग 11 की लिस्ट ला कर दे।
शॉर्ट बॉल, वाह काय बाउन्सर होता, अगदी नाकाजवळून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हीच तर खरी खासियत आहे सुलतानची. आणि एक चांगला बॉल इथे पेश करत असताना करारा जवाब दिया वहां पर बाउंसर से, परफ्यूम गेंदी भावेश पवार को. एक्सलेंट बॉलिंग. सुलतान खान ओव्हर नंबर 5 मध्ये भावेशच्या विरुद्ध. चेंज ऑफ पेस, आता थोडीशी गती कमी केली, फ्लाईट देण्याचा प्रयत्न. भावेशने पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे दाखवला स्विच इट, परंतु इथे प्रयत्न फसतोय भावेशचा. अखेर ओव्हरची समाप्ती होते 5 आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 58, 58 रन. यस कुणाल सर, मैं समझता हूं कि बहुत बढ़िया ओवर किया जहां पे भावेश पवार को बांधे रखा सुल्तान खान ने. एबी स्पोर्ट्स के कैप्टन और विहान मित कुमार दोनों को टॉस बॉक्स में बैठना है. 5 ओव्हरचा खेळ इथे झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 रन आहेत. भावेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु काय सुरुवात केली होती सचिन भोईरने. सुरुवातीलाच येऊन आतिशच्या बरोबरीने एक चांगली पार्टनरशिप दिली. त्यानंतर अकबर शेखने एक षटकार त्याने ठोकला, वैभव पाटीलने एक चौकार आणि भावेश पवारच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार आलाय. धावसंख्येला आळा लगवण्यासाठी ज्यावेळेला सुलतानच्या हातामध्ये बॉल देण्यात आला होता त्याच्या विरुद्ध देखील भावेशने एक मोठा षटकार ठोकला. त्यामुळे आम्ही जो उल्लेख केला होता की जवळपास 70च्या आसपास लक्ष इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल चॅलेंज स्पोर्ट्स, अगदी तसा प्रयत्न त्यांच्या टीमकडून आतापर्यंत झालाय. कारण 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 58 आणि इथून जर या ओव्हरमध्ये 12 रन केले तर 70च्या आसपासचं टार्गेट नक्की सेट करताना दिसेल चॅलेंज स्पोर्ट्स एसके एंटरप्राइजेसच्या समोर. तर राहिल आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. राहिल शेख लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करताना. पहिलाच बॉल आणि इथे पहा समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश. बॉल जातो सीमा पार. हा येतोय भिवंडी प्रीमियर लीग षटकार. Great shot from Vaibhav Patel. Picks on the half volley and hit with the straight bat. Terrific time. Big one. 6 runs. मागच्या ओव्हरच्या तुलनेमध्ये या ओव्हरमध्ये थोड्याशा कमी गतीने सुरुवात केली बॉलर राहिल शेखने आणि त्यावर तुटून पडला बॅट्समन. पहिल्या बॉलर षटकार. दुसरा बॉल देखील अगदी चांगला ऑन ड्राईव्ह इथे पेश केलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डिंग चांगली होते. फक्त 1 रन मिळेल आता या स्ट्रोकवर. चांगली बॉलिंग, त्यानंतर चांगलं कमबॅक, एक मोठा षटकार, सर्व काही घडतंय या ओव्हरमध्ये आणि वैभव पाटील ची बॅट आता तळपली आहे. भावेशच्या बरोबरीने खेळ करायचा आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 65. सबसे बड़ी बात है कि भावेश पवार अब तक 4 डॉट गेंदे खेल चुके हैं. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जरी वाढलं असेल तरी भावेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता आणखीन पर्सेंटेज वाढेल डॉट बॉलचं. एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवला. राहिलचं खूप चांगलं कमबॅक. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. बल्लेबाजी के लिए जा रहे हैं. चैलेंज ने जो ऑल इंडिया आइकॉन प्लेयर लाया था प्रीतम बारी, और एसके की तरफ से सुल्तान खान थे. 12 टीमचे 12 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. एका बाजूला पालघर मधील प्रीतम बारी आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे टीम चॅलेंज स्पोर्ट्स साठी, आणि दुसऱ्या बाजूला एसके एंटरप्राइजेस मध्ये मॅन फ्रॉम उल्हासनगर सुलतान खान या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. तर 12 टीम्स आहेत. 12 टीम्स मध्ये 12 आयकॉन प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. भिवंडी प्रीमियर लीग चर्चा अगदी जोरात सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेची. यावेळेला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. बॉल चालला वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने आणि अखेर 1 रन कंप्लीट करत असताना प्रीतम बारी. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? तसं होताना दिसत नाहीये. फक्त सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 66. नेक्स्ट मॅच विहान मित कुमार वर्सेस एबी स्पोर्ट्स खाडीपार. दोन्हीही तगडे संघ, दादा संघ या मॅच मध्ये खेळताना दिसतील भिवंडी प्रीमियर लीग 2021 मध्ये. पहिला सामना आपल्या समोर इथे रंगतोय. भिवंडी प्रीमियर लीग प्रेझेंटेड बाय अल्ताफ बालीजी.
प्रेसिडेंट आहेत BC4 चे दयानंद चोरगे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. चेअरमन आहेत BPL चे, ऑर्गनाइज बाय BC4 जय बजरंग गोरसई पायनियर स्पोर्ट्स. फुलटोस बॉल हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला, जज करतोय, जजमेंट खूप चांगलं आहे आणि इथे विकेट मिळेल. बॅट्समन आउट. मामा बंदे बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा कल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा. कुणाल सर, राहिल अब तक 3 विकेटें ले चुके हैं. इट हैज बीन अ विकेट टेकिंग बॉलिंग फ्रॉम मॅजिक ऑफ पडगा राहिल शेख. चांगलं व्हेरिएशन दाखवलं आणि त्याच व्हेरिएशनमुळे राहिलला विकेट्स मिळाल्या, कारण या अगोदर ज्या वेळेला त्याने 4थं षटक टाकलं होतं त्यावेळेला त्याच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली आणि डेथ ओव्हर मध्ये आतापर्यंत त्याने 8 रन खर्च केलेले आहेत आणि 8 रन खर्च करत असताना 2 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला, या इनिंग मधला रन आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 66. बॅट्समन नवीन आलाय तुषार. प्रीतम बारी स्ट्रायकिंग एंडला, गती थोडीशी कमी केली आणि पहा बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग चांगलं, मनगटाचा वापर आणि प्रीतम बारीने ठोकला एक मोठा षटकार आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या आहे 72. 72 73 रनचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे SK एंटरप्राइजेस टीमच्या समोर. 73 टू विन. जाऊया आता टॉस बॉक्स मध्ये, तिथे होईल नेक्स्ट मॅचचा टॉस. विहान मित कुमार AB स्पोर्ट्स खाडीपार टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित होतील आणि जाऊया प्रेझेंटेशन टॉस बॉक्स मध्ये. तिथे रेश्मा मयेकर आणि त्याचबरोबर तिथे जुळताना दिसतील सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद कुणाल दाते सर. आइए दोस्तों, BPL का बड़ा मुकाबला और AB स्पोर्ट खारीपार के फाइक अंसारी और विहान मित कुमार के मुनाफ शेख को एंकर रेशमा मैकर जुड़ चुकी हैं और मैं इस टॉस के लिए BPL के चेयरमैन मनीश्री दयानंद चोरगे जी आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपको टॉस बॉक्स में आना है. द हिस्ट्री ऑफ BPL एंड द हिस्टोरिकल चेयरमैन दयानंद चोरगे. वेलकम, सुस्वागतम. वेलकम सर, स्वागत आहे तुमचं T20 प्रीमियर लीग मध्ये. आणि आता टॉस होणार आहे. लेकिन सिक्का दिखाना जरूरी है. जी हाँ, बिल्कुल. ये देखिए, BPL हिस्ट्री में पहली मर्तबा भिवंडी टेनिस क्रिकेट में अल्ताफ बाली प्रेजेंट, और ये देखिए चोरगे साहब पीछे हैं और चेयरमैन दयानंद चोरगे. क्या बात है. One side is BPL, second side is Vihan Chorge side. विहान मित कुमार वर्सेस AB स्पोर्ट्स आणि आपल्या सगळ्यांच्या लाडके चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होत आहे. रिक्वेस्ट असेल त्यांना की त्यांनी हा टॉस करावा. दयानंद चोरगे हा कॉल आहे आणि BPL आलेला आहे. सो AB स्पोर्ट्सने हा टॉस जिंकलेला आहे. बहुत बहुत धन्यवाद सर. आपका BPL चेयरमैन अल्ताफ बाली प्रेजेंट, पहले ही दिन सुपर हिट. थँक्यू सो मच. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. ओके, सो AB स्पोर्ट्स ने ये जो तो टॉस है, एक मिनट, क्योंकि चोरगे साहब हमसे विदा लेते हुए BPL चेयरमैन, बहुत थैंक्स. आइए, AB स्पोर्ट ने टॉस जीता है. फाइक, सबसे पहले मेरा सवाल है, BPL खेलने के लिए आप कितने एक्साइटेड थे और आपकी टीम कितनी एक्साइटेड थी? पहले तो मैं अल्ताफ भाई का शुक्रिया अदा करूँ जिन्होंने हमको BPL खेलने का मौका दिया, और हम लोग ने अल्ताफ भाई के साथ यहाँ BPL कराने के लिए पिछले एक हफ्ते से इतनी मेहनत की है, ग्राउंड बनाने के लिए, सब करने के लिए, और अल्ताफ भाई ने हर एक चीज़ बनाई यहाँ पे जो ऑडियंस लोग के लिए अच्छी हो. बैठने के लिए स्टैंड बनाया, प्लेयर पवेलियन सब अच्छे से बनाए, और हम लोग ने BPL खेले, इसलिए मैं तो बहुत एक्साइटेड था खेलने के लिए. तो क्या हम पकड़े कि AB अमिताभ बच्चन फिल्मों में, AB डिविलियर्स क्रिकेट में और AB अल्ताफ बाली क्रिकेट में? हाँ, इंशाल्लाह ज़रूर. और ये बताइए, टॉस जीता क्या करेंगे? फील्डिंग करेंगे.
जी हाँ, फील्डिंग का फैसला लिया हुआ है, क्या लग रहा है? सुबह सुबह की पिच है तो मतलब अभी ऑलमोस्ट 12 बजने आ रहे हैं, 12 बज के गए शायद, 12:15 हो गए, तो क्या लगता है फील्डिंग का कितना फायदा होने वाला है? फायदा तो होना ही चाहिए। हम लोग ने जो हिसाब से फील्डिंग लिया, हमारे पास बॉलर कंप्लीट नहीं है, फिर भी हम उनको कोशिश करेंगे। मीत कुमार अच्छी अच्छी टीम बनी है बीपीएल में, और हम लोग कम से कम रन पे रोकने की कोशिश करेंगे। शुरुआत अच्छी होंगी। हाँ, इंशाल्लाह ज़रूर। कौन सा हीरा चमकने वाला है? अभी तो 11 हीरा लिया, एक ना एक चमकेगा इंशाल्लाह। मुनाफ शेख है हमारे साथ, बुम बुम। मुनाफ शेख, ये आपको बुम बुम कहा जाता है, लेकिन ये बीपीएल की जो धूम मची है, क्या कहना चाहेंगे? सभी प्लेयर बहुत एक्साइटेड है बीपीएल खेलने के लिए, और अल्ताफ भाई और BC4 कमेटी ने बहुत अच्छा ये एक निर्णय लिया कि एक टूर्नामेंट होना चाहिए भिवंडी में, तो इसके लिए बहुत मैं थैंक यू करना चाहूँगा अल्ताफ अली और BC4 कमेटी को। आपके व्यू से टॉस इंपॉर्टेंट था? जी हाँ, टॉस इंपॉर्टेंट था, फील्डिंग करना था, लेकिन टॉस हार गया। बैटिंग करेंगे, पॉजिटिव माइंड से उतरेंगे, 70+ करने की कोशिश करेंगे। जी हाँ, बिल्कुल। और आपके टीम से कौन सा हीरा चमकने वाला है? सभी अच्छे खेलने वाले हैं, सभी स्टार प्लेयर है, जो विकेट पे जो अच्छा खेलेगा वो हीरा हो जाएगा। Yes, the जी हाँ, news बिल्कुल। from the toss box is AB Sport won the toss, elected ball first. Back to commentary box, Voice of India, हरीश पंड्या and शुभात धुमाल। 1 मिनट। टॉस जीतने वाली टीम को ये हम बैक दे रहे हैं हमारे सबसे लाडले नईम शेख साहब। हमेशा हंसते रहते हैं, हमेशा उनका चेहरा देखो, हमेशा उनके चेहरे पे एक स्माइल होती है। सदा मुस्कुराते रहो, ऑलवेज। तो लौट चलते हैं कमेंट्री बॉक्स में। तैयार है वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। हेलो, हेलो, बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक बाबे एंड कुणाल दाते। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है। अल्ताफ बाली प्रेजेंट्स भिवंडी प्रीमियर लीग। हमारे चेयरमैन दयानंद एम चोरगे, प्रेसिडेंट BC4 अल्ताफ शेख, एंड ऑर्गेनाइज्ड बाय BC4 जय बजरंग गोरसई एंड पायनियर स्पोर्ट्स। आपका हार्दिक स्वागत है। चैलेंज स्पोर्ट्स और उनका मुकाबला होने जा रहा है SK एंटरप्राइजेस के साथ में। SK एंटरप्राइजेस की अब बल्लेबाजी, उमर खान और राहुल म्हात्रे। उमर खान और राहुल म्हात्रे ये दो प्रारंभिक बल्लेबाज है और पहला ओवर करने की जिम्मेदारी है हिमांशु पर। चैलेंज ने ऑक्शन में बहुत बढ़िया गेंदबाजों की फहरिस्त को शामिल किया है अपने, और पावर प्ले का पहला ओवर BPL एंड से तमाम हमारे दर्शकों का हार्दिक स्वागत है जो प्रिंस मूवीज द्वारा ये सीधे प्रसारण को देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। नए साल का आगाज होता हुआ नया साल बेमिसाल। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही अच्छा टेक ऑफ, गुड लेंथ बॉल, टप्पा खाकर जो टेक ऑफ लिया हिमांशु, दुबले पतले छरहरे बदन के, और इस ओवर का एक बाउंस उन्होंने कर दिया। ये बाउंसर अंपायर उन्होंने बताया कि आपने अपनी मर्यादा का एक बाउंसर कर दिया है, लेकिन सुभाष यही क्रिकेट है, फास्ट बॉलर शुड बी अग्रेसिव, और वो उन्होंने अग्रेसिव स्टार्ट किया है। नक्कीच आक्रमकता ही तेज गोलंदाजाकडे हवी, आणि आपला पहिला चेंडू आपण पाहतोय की अतिशय उत्कृष्ट सुरुवात। इस बार अप एंड अबव दी कवर फेंस, और ये लगा बेहतरीन चौका। क्या खूबसूरत टाइमिंग रहा, 4 रन।
अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. बहुत ही उम्दा टाइमिंग सुभाष यहाँ पर, और बिल्कुल क्रिकेट इसी तरह होना चाहिए, पावर प्ले में पावरफुल क्रिकेट. फुल टॉस बॉल थी, शायद गति परिवर्तन करने गए और गति परिवर्तन के साथ अमूमन गेंदबाज जो है ये दिशा परिवर्तन भी करते हैं और उसका खामियाजा यहां पर भुगतना पड़ रहा है. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा 5 पर. लक्ष्य है 73 रनों का. टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का जो फैसला शुमाइल सुसे ने किया था, चैलेंज ने 72 रन बनाए 5 विकेटों के नुकसान पर. इस बार सबमरीन बॉल नीचे रही है, बहुत अच्छा काटा था, लेग कटर बॉल. सीमेंट का पिच है और सुभाष इसमें उछाल जो है लगभग तो अनिवन नहीं होना चाहिए. एखादी गेंद कोई नीचे रही है. नक्कीच खेळपट्टीने अगदी पहिल्याच सामन्यापासून रंग दाखवायला सुरुवात तर केलेली आहे. गोलंदाजांनाही मदत मिळेल, मात्र डोक्याने गोलंदाजी इथे करावी लागेल. स्कोर हो चला है 5, 68 रन और चाहिए. इस बार बल्ले का बाहरी सिरा, और ये देखिए इसको कहते हैं मौका बनाना और विकेट लेना. पहला विकेट मुबारक चैलेंज. अब मेरे ख्याल से ये बहुत बड़ा विकेट यहाँ पर हासिल किया गया है और चैलेंज को इसकी बदौलत ज़रूर अब ताकत मिलेगी प्रहार करने की, जबकि नए बल्लेबाज के रूप में उतर रहे हैं मतीन खान. 4 रन बनाकर आउट हुए वहां पर बैट्समैन उमर खान. उमर ने लेकिन आउट होने से पहले एक चौका लगाया, ये अच्छी बात रही उनकी टीम के लिए. पावर प्ले में रनों की रफ्तार को बढ़ाना. पहली पारी में सुभाष हमने देखा 2 ओवर में 23 रन पावर प्ले के बने थे, उसके बनिस्बत अब इस पारी में किस तरह से रन बनते हैं उसके ऊपर भी नजरें रहेंगी दर्शकों की. एक बार फिर से वाइड बॉल करते हुए हाथ से रिलीज जो था, हिमांशु एक युवा खिलाड़ी है और हर गुजरने वाली गेंद के साथ उनका जो अनुभव है वो आगे बढ़ते जाएगा. तजुर्बा जो है ये सबसे बड़ा उस्ताद है, ऐसा कहा जाता है. और डेफिनेटली भावेश पवार उनके साथ बात कर रहे हैं, क्योंकि भावेश स्वयं एक लेफ्टी बॉलर हैं, तो एक लेफ्टी की तकलीफ को समझ सकता है. 6 for 1. इस बार पटक कर किया था, लगभग कान की ऊंचाई तक आती हुई मतीन को हुक करना था. हालांकि गेंद को मैदान के बाहर नहीं भेजने का मलाल जरूर रहेगा. रन जरूर हासिल किया, लेकिन एक बढ़िया गेंद हम कह सकते हैं हिमांशु द्वारा. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू. हुक करण्यासाठी अनुकूल चेंडू तर नव्हता, कारण जी अपेक्षा केली होती मतीन यांनी त्या अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहिला होता चेंडू. तो पावर प्ले में खेल चलता हुआ. पावर प्ले के पहले ओवर में 2 खिलाड़ी दायरे के बाहर रह सकते हैं, दूसरे पावर प्ले के ओवर में 3 खिलाड़ी दायरे के बाहर रह पाएंगे. 4 ओवर के बाद स्ट्रेटेजिक टाइम आउट रहेगा. इस बार क्या लाजवाब टाइमिंग, लेकिन उसे मैदान के बाहर नहीं जाने दिया, ये अच्छी बात रही चैलेंज के लिए. सुभाष बिल्कुल बाउंड्री लाइन से 1-2 गज अंदर उसको रोका गया है. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती ते झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर प्ले आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर शक्ती प्रदर्शन करावं लागतंय फलंदाजांना, मात्र इथे शक्ती प्रदर्शन हिमांशु यांनी केलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी हातलेले आहे. फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि महत्वाचा गडी उमर खानचा प्राप्त केलेला आहे. तो पहले ओवर में जहां एक चौका लगा है वहीं पर एक विकेट भी गिरा है. अभी भी मैं समझता हूं कि खेल में काफी जान बाकी है और अभी भी मुकाबला जीतने के लिए 65 रनों की दरकार रहेगी. ये बहुत ही सुंदर दृश्य आप देख रहे हैं एसके एंटरप्राइजेस के मंडप का. हर टीम के नाम से आप देखिए एक स्टैंड बनाया गया और उस स्टैंड में हमारे दर्शक बड़े प्यार से इस मुकाबले को देख रहे हैं. आज वर्किंग डे है, मार्वेलस मंडे, और टिपिकली जो लोग ऑफिस जाते हैं उनके लिए मंडे ब्लूज कहा जाता है. रविवार की छुट्टी के बाद सोमवार को काम पर जाना, कई बार बदन दर्द होता है, तबीयत खराब नहीं रहती, खाने में कुछ खा लिया तो बॉस को बोल के सिक लीव ले लिया, ये इसको मंडे ब्लूज कहते हैं. और मंडे ब्लूज वाला क्रिकेट आप देख रहे हैं. मतीन खान एक बॉल में 1 पर, राहुल मात्रे
एक पर नए ओवर की शुरुआत प्रीतम बारी द्वारा। बारी ने इस बार बहुत ही बढ़िया टप्पा कराया। सुबह के नाश्ते में चाय के साथ खारी, दोपहर को चाय के साथ खाइए मारी, और जब क्रिकेट की बारी आती है तो प्रीतम बारी। नक्कीच आणि बारीने चांगली सुरुवात केली. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ठेवला होता. अप्रतिम सुरुवात. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकेल. ने बहुत बढ़िया शुरुआत. स्टंप टू स्टंप देखिए क्या काटा गेंद को बाहर, उंगलियों का जादू. 10x की गेंद अक्सर कई बार, या जो भी बाकी भी नीविया है, जो भी बॉल है आज के जनरेशन की, उसमें कहा जाता है कि क्रिकेट बैट्समैनों का खेल है. लेकिन प्रीतम बारी जैसे गेंदबाज, ही इज एन ऑल इंडिया प्लेयर, ही इज एन आइकॉन प्लेयर. और अगर मैं आइकॉन हूं तो मुझे मेरे गुडविल को जिंदा रखना होगा. ये प्रीतम बारी यहां पर करके दिखाते हुए. नक्कीच या वेळी चेंडूवर बोटे फिरवली होती आणि पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काटा बदलला होता चेंडूने. फुलर लेंथ की बॉल और सबमरीन बॉल विकेट कीपर के पास. लगातार 3 डॉट बॉल, पावर प्ले में 3 डॉट बॉल. इससे बढ़िया क्रिकेट क्या हो सकता है. नक्कीच सर, अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय. पहिलं षटक हिमांशूने हाताळलं होतं आणि त्याच्या पावलावर पाऊल देऊन प्रीतम बारी हा षटक हाताळताना. 8 रन 1 विकेट के नुकसान पर भावेश पवार और प्रीतम बारी. दोस्तों मैं बताना चलूं, प्रीतम बारी कल शाम गोवा में थे और सीधे गोवा से अब आप देखिए ये टूर्नामेंट खेलने के लिए अब वो पहुंच चुके हैं. पालघर के बहुत बड़े उम्दा खिलाड़ी. और प्रीतम बारी इस साल आपने 10PL में भी देखा होगा जिस तरह से ग्लोबलिंग वेस्टार शिपिंग के लिए उन्होंने खेला और फाइनल में पहुंचे थे. तो मेरे ख्याल से प्रीतम बारी को एज एन आइकॉन प्लेयर, जो ऑल इंडिया प्लेयर उन्होंने लिया है, ये भी एक बहुत अच्छा सुलझा हुआ डिसीजन है. इस बार बल्ले का भारी सिरा, रन नहीं बनने का फ्रस्ट्रेशन और विकेट का पतन. प्रीतम बारी पड़े बल्लेबाज पर भारी. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता जे दडपण होतं ते दडपणाखाली हा फटका खेळण्याचा प्रयत्न जागेवर केला होता. मात्र इलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि परिणामस्वरूप एक चांगला फलंदाज राहुल याची खेळाची मात्र समाप्ती होते. राहुल मात्र बॅक टू पॅव्हलियन. 8 पर 2 और अब नए बल्लेबाज के रूप में उतर रहे हैं बाबा शेख. बाबा और मतीन चूंकि कई बार साथ में खेल चुके हैं इसके पहले, जब भी इंडियन के लिए रिप्रेजेंट करते थे. मैं समझता हूं कि वो आपसी तालमेल यहां उनके काम आना चाहिए. प्रीतम बारी दूर वाले छोर से तैयार. लगातार 4 डॉट बॉल उन्होंने की है जिसमें एक विकेट भी हासिल किया. इस बार फुल टॉस बॉल थी, एक कोशिश थी वहां पर, शरीर से काफी दूर उस गेंद को लैंड होते हुए देखा क्षेत्ररक्षक ने. एक रन जरूर मिला है लेकिन प्रीतम बारी ने नपी तुली गेंदबाजी. स्कोर काफी समय बाद अब 8 से 9 पर पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पर. पहला विकेट 5 पर, दूसरा 8 पर. पहले आउट हुए उमर खान 4 रन बनाकर, और कुछ समय पहले विकेट गिरा जब राहुल मात्रे आउट हुए जिनका कैच लिया गया था वहां पर वैभव द्वारा. 9 for 2, चेजिंग 73 रन्स टू विन द मैच. 73 रनों का लक्ष्य है. 9 पर 2. इस बार भी धीमा लेग ब्रेक था और एक कैच का मौका. डिफिकल्ट चांस था, लेकिन जब आप बीपीएल खेलते हैं, मतलब बाकी दिन आप गलती कर सकते हैं, बीपीएल में गलती मत कीजिए. लेकिन प्रीतम बारी ने क्या ओवर मुकम्मल किया. 2 ओवर 10 रन 2 विकेट, रन रेट 5 रन प्रति ओवर का. और प्रीतम बारी के इस ओवर के बारे में यही कह सकते हैं, कम खर्चा फुल चर्चा. 10 रन 2 विकेटों के नुकसान पर बाबा खेल रहे हैं 1 बॉल 1, मतीन खान खेल रहे हैं 2 बॉल 2. और अब बचे हुए 4 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 63. 24 गेंदों में 63. और ये हमारे मंच का दृश्य आप देख रहे हैं जहां पर अमोल पाटिल, सुभाष ठाकरे इनको आप देख रहे हैं, जय पाटिल है, करसन फुलोरे, और हमें तमाम जो मेहमान हैं. ये विहान मीत कुमार का मंडप आप देख रहे हैं जो अगला मैच खेलने जा रही है एबी स्पोर्ट्स खाड़ीपार के साथ में. टेमगर वर्सेस खाड़ीपार विल बी द नेक्स्ट मैच. सुभाष 24 गेंदों में 63 रन, क्या लग रहा है. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय SK एंटरप्राइजेसच्या संघाकडून
मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजांचा, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. हमारे बीच प्रभुदेवा बॉयज के प्रभुदास नाईक साहब, इनका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. आपला हार्दिक स्वागत है दादा प्रभुदास नाईक जी, प्रभुदेवा बॉयज. चौबीस गेंदों में 63 रन, 24 चेंडू, 63 दावा, 24 बॉल, 63 टू विन. नया ओवर लेकर आ रहे भावेश पवार. नए ओवर की शुरुआत, क्या बढ़िया गेंद को घुमाया. यही क्रिकेट है, टेनिस बॉल का क्रिकेट सुभाष, अच्छे टप्पे का क्रिकेट है. और इसीलिए दुनिया में कहा जाता है कि टेनिस क्रिकेट में लोग याद रखते हैं टप्पा और बाहुबली का याद रखते हैं कटप्पा. क्या बात आहे सर. आणि योग्य टप्पा भावेश पवारचा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वलतोय, मूळ होतोय. इस बार बल्ले को स्वाइप किया और स्क्वायर ऑफ द विकेट गेंद गई थी, बिल्कुल बाउंड्री लाइन के लगभग 1 मीटर अंदर. थोड़ी सी वहां पर लापरवाही. जी हाँ, क्रिकेट में कहा जाता है नेवर रन ऑन अ मिसफील्ड. आज भी ये बात कितनी सच है, जो 70 में, 80 में, 90 में, 2000 में और 2021 में. नक्कीच मिसफील्ड संधी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज धावपाच्या रूपाने बाद होतोय. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे एसके एंटरप्राइजेस संघाचा. पहिला फलंदाज उमर खान बाद झाला होता 5 या धावसंख्येवर. त्यानंतर राहुल मात्रे 8 या धावसंख्येवर. नुकताच 11 या धावसंख्येवर बाबा शेख बाद झालेला आहे. We welcome Shri Shayan Ansari on behalf of भिवंडी प्रीमियर लीग ऑर्गेनाइजिंग कमेटी. एक तीसरे विकेट का यहां पर पतन होता हुआ 2 रन बनाकर आउट होना पड़ा बाबा शेख को. 2 रन बनाने की तरकीब क्या है, पहला रन तेज दौड़ो तब जाके दूसरे का मौका मिलेगा. और जब मौका मिलेगा तो दोनों बल्लेबाजों में आपसी बातचीत जो है ये होना बहुत जरूरी है. हाँ ना या तो रुक जाइए, जैसे ट्रैफिक सिग्नल में होता है सुभाष, ग्रीन लाइट, रेड लाइट या तो फिर येलो लाइट. नक्कीच येस नो वेट या 3 गोष्टींच्या आवश्यकता असते. मग ते तालमेल इथे पाहायला मिळाला नव्हता आणि धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आहे. तो यहां पर खेल की शुरुआत होने जा रही है. तो दोस्तों जो चारों तरफ बैरिकेड्स लगे हुए हैं, जो जाली लगी हुई है वो चौके के लिए गिनी जाएगी. भावेश पवार लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए. बैट्समैन है शुमाइल सूसे. इस बार भी बढ़िया गेंद को टप्पा खिलाया था भावेश पवार ने. एक परफेक्ट बॉलिंग अटैक चैलेंज ने ऑक्शन में, जहां बाकी टीमों ने बल्लेबाजी को स्ट्रांग करने की कोशिश की है, चैलेंज ने गेंदबाजी के ऊपर ज्यादा तवज्जो दी है. इस बार इस ओवर का एक बाउंसर आपने कर दिया है. स्ट्राइकर एंड पर खड़े अंपायर फारूक बर्डी, बहुत ही बुजुर्ग अंपायर है, उन्होंने वहां से इशारा दिया और स्कोर अभी भी रुका हुआ है 11 पर. एक और डॉट बॉल, 11 पर 3. गुच्छों में डॉट बॉल की जा रही है, बिंदी गेंदे, जैसे प्रीतम बारी ने की अब इस ओवर में भी. गति परिवर्तन, इस बार मौका था बैट्समैन शुमाइल के लिए उसे खेलने का. गेंद जाई वहां पर, अभी अभी एक रनआउट हुआ है इसलिए खतरा नहीं मोलना चाहेंगे. 1 रन लेकर अपने आप को सुरक्षित महसूस किया बल्लेबाज ने. ओवर समाप्त होता हुआ तीसरा. 3 ओवर के मुकम्मल होने पर अब स्कोर है कुल मिलाकर 12, जबकि उनको रन बनाने हैं 73, यानी कि 12 बन चुके हैं. तो अभी भी रन चाहिए 61 और उसके लिए गेंदें बची है 18 चेंडू 61 धावा. सुभाष, अब यहां पर आपको क्या लग रहा है? नक्कीच इथून मात्र आपण पाहतोय की हात खोलावा लागेल तिसऱ्या षटकापासून, क्योंकि अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. जर हे लक्ष्य हासिल करायचं असेल एसके एंटरप्राइजेस संघाच्या फलंदाजांना, तर मात्र इथून हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. कौतुक करावं लागेल हिमांशू पाटील, प्रीतम बारी आणि भावेश पवार यांची अतिशय टिच्चून मारा या तिन्ही गोलंदाजांनी केलेला आहे. आणि परिणामस्वरूप एक
आपण पाहतोय इनफ टोटल धावपळकर पाहायला मिळत नाही. हेलो जी हाँ, ये गेंदबाजी की त्रिमूर्ति है और अभी उनका चौथा बॉलर आना बाकी है, लेकिन चौथे ओवर की शुरुआत हो रही है और चौथे ओवर की शुरुआत में डेफिनेटली सुभाष धुमाड़ गोरसई का गौरव भी हैं आप, और अपने लोगों के बीच में कमेंट्री करते हुए आप वाकई में आज फख्र महसूस कर रहे होंगे. आइए मैं आपको दावत देता हूं कि आप कमेंट्री की शुरुआत करें. खूप खूप धन्यवाद हरीश पंड्याजी. तर 73चं लक्ष आहे आणि 73 या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेही पाठलाग करताना दिसत नाही SK एंटरप्राइजेस हा संघ, आणि त्याचं कारण ना अतिशय उत्कृष्ट बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. चॅलेंज स्पोर्ट्सचा गोकुलनगर या संघाने पूर्णपणे चॅलेंज फेस केलेलं आहे 3 षटकामध्ये. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू होता, एक चोटी धाव पूर्ण करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजांना. सिंगलने धावसंख्या वाढते. ना सुभाष, इथे यष्टीवेधक गोलंदाजी बघायला मिळत आहे. म्हणजे अगदी मर्यादित षटकांचं क्रिकेटमध्ये यष्टीवेधक गोलंदाजी जर तुम्ही केली तर 2 गोष्टी असतात. एक तर फलंदाजाला तुम्ही खेळायला भाग पाडता, आणि दुसरं तुम्ही एक जो प्लान आहे फलंदाजाच्या पायावर आक्रमण करणं, म्हणजे त्याचं पदलालित्य सुद्धा तुम्ही चेक करायचा प्रयत्न करताय. नक्कीच पूर्णपणे आपल्या मताशी सहमत आहे. यावेळी शफल करून खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लँग्वेजला इथे ओळखलं होतं. बारीक, खूपच चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे सर. नाही, नक्कीच. म्हणजे म्हणूनच त्याला पूर्ण भारताच्या क्रिकेटमध्ये म्हटलं जाते प्रीतम बारी लय भारी. त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजीची सुरुवात केली आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये. कुठेतरी धावा काढावे लागणार, ते म्हणजे SK ला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाहरी किनारा, लेकिन नसीब का सहारा. नाही, डेफिनेटली म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशा वेळेला मतीन खान याच्याकडे एक दांडगा अनुभव आहे. मात्र खेळवटीवर तो तग धरून उभा आहे, परंतु ती तग त्याला मिळत नाहीये धावा काढायची. आणि आत्ताच आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद त्याला भेटलाय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. मतीन खान बॅक टू पॅव्हिलियन. खूप चांगली गोलंदाजी. प्रीतम बारी हा फलंदाजाच्या शरीराच्या हिलचाली, देहबोली जे आपण म्हणतो, बॉडी लँग्वेज, त्याचा अभ्यास करत असतो. आणि असं अभ्यासू खेळाडू जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमचा जो दर्जा आहे तो जागतिक दर्जा आहे ते जगाला कळते. तर प्रीतम बारी जे फलंदाजीमध्ये गमावलं ते गोलंदाजीमध्ये कमवण्याचा प्रयत्न करतोय, आणि संघामध्ये माझी जी निवड झाली आहे त्या निवडला सार्थक करून दाखवणारा असा अष्टपैलू खेळाडू. नक्कीच एकंदरीत सध्या प्रीतम बारी प्रतिस्पर्धी संघावर पडलाय भारी. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहतोय. स्पेलमधील दुसरं षटकात आलतोय. यावेळी चेंडूवर बोटे फिरवली होती आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय की बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स गोकुलनगर या संघाकडून. पूर्णपणे फलंदाजाला जखडून बांधून ठेवलेलं आहे. धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत फलंदाज. यावेळी मात्र चेंडूला मिड विकेट रिझनमध्ये टोलवलेलं आहे. 1 धावेसाठी प्रयत्न होईल. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाज. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही पंड्या सर, कारण मोठं लक्ष आहे 73 धावांचं. नक्कीच आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे म्हटल्यावर काहीतरी नक्की एक मीटिंग होणार. त्या मीटिंगमध्ये नक्की ते चर्चा करतील आपल्यासाठी. सुभाष, स्ट्रॅटेजिक टाइम आउट ही एक अशी वेळ आहे 2 मिनिटाची ज्यात तुम्हाला 3 गोष्टीकडे बघावं लागते. पहिली गोष्ट, आमच्या संघाने आतापर्यंत काय चांगली कामगिरी केली. दुसरं, आमच्या संघाने काय चांगली कामगिरी करू शकले असते, आम्ही केली शकली असती, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही चुका ज्या आम्ही केल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये की ज्यांना आम्ही पुनरावृत्ती करणार नाही आहोत, अशा 3 गोष्टीकडे जर SK एंटरप्राइजेसनी बघितलं तर नक्की ते शेवटच्या 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक करू शकतील. तर आपल्याला धावफलक बघायला मिळतोय. सचिन भोईर 13 चेंडूमध्ये 24 धावा, वैभव पाटील 5 चेंडू 12, भावेश पवार 9 चेंडू 12 आणि प्रीतम 2 चेंडूमध्ये 7 नाबाद. नक्कीच आपण बॉलिंग कॅट पाहू शकता. त्यामध्ये टिचून मारा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामध्ये आपण पाहतोय हिमांशू पाटील ज्यांनी पहिले षटक घातलेलं होतं, फक्त 8 धावा खर्च केले होते आणि 1 गडी बाद केला होता. प्रीतम बारी यांनी 2 षटकांचा
आपला स्पेल पूर्ण केलेला आहे, कोटा पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये 4 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतर भावेश पवार यांनी कंजूशी गोलंदाजी करताना 2 फक्त धावा खर्च केलेल्या आहेत. सफलता जरी मिळाली नसली तरी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण भावेश पवारच्या माध्यमातूनही पाहतोय. तर हे तिन्ही गोलंदाजांनी खूप प्रभावित कामगिरी केलेली आहे. नक्की क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे हे मात्र नक्की, परंतु गोलंदाज सुद्धा सामना गाजवू शकतो. म्हणजे ते म्हणतात ना, 100 सुनार की एक लोहार की, तो अशी गोलंदाजी आज बघायला मिळाली. आणि भावेश पवार स्वतः आता आपण बघत आहोत संघनायकाला साजेशी खेळी, आधी फलंदाज म्हणून आणि आता गोलंदाज म्हणून तो स्वतः गोलंदाजीसाठी उतरलाय. त्याला माहित आहे की लक्ष अवघड आहे, तरी मी लक्ष दाबायचा अजून प्रयत्न करेन, कारण नेट रन रेट मध्ये सुद्धा आम्हाला वर यायचं आहे. नक्कीच यायले हो ये उडाया. काय जबरदस्त फटका खेळलाय. म्हणजे नथिंग गोज वेन नथिंग गोज राईट गो लेफ्ट असं म्हटलं जात आहे. आणि आता हा उलटा सुलटा शॉट तुम्ही बघितला आणि शुमाईल सुसे त्यांनी तो षटकार मारून नक्कीच धाबे दणाणलेले आहेत आता चॅलेंजचे. धावसंख्या 6 ने वाढते. यावेळी धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 20 धावा. इरादा स्पष्ट केलेला आहे फलंदाज सुमाईल सुशे याने, कारण डू अर डाय सिच्युएशन सध्या एस के एंटरप्राइजेस या संघासमोर आहे या सामन्याचा जर विचार केला तर. कारण पहिला सामना कुठल्याही संघाला नक्कीच जिंकणे खूप आवडेल. दुसरी गोष्ट 6-6 संघ प्रत्येक ग्रुपमध्ये आहे, म्हणजे 5 साखळी पद्धतीचे सामने तुम्हाला खेळायला मिळणार आहे. अशा वेळेला जिंकू किंवा मरू नव्हे, जिंकू किंवा मरू ते दिवस गेले. आता जिंकू आणि जिंकू हेच ध्येय धोरण घेऊन जर ते खेळले आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. यावेळी चेंडू सरळ निघून जातोय स्ट्रेकच्या हातामध्ये. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये यावेळी संपर्क होऊ शकला नाही. चांगली वापसी करतोय भावेश पवार या चेंडूवर. 73चं लक्ष आहे, एक भलं मोठं लक्ष आहे. धावसंख्या 20 झालेली आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते, सरळ निघून जातोय एस्ट्रेक शेकीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 20 धावा. यावेळी कंट्रोल फटका आपण पाहतोय मिडविकेट या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल निवडून झाली ते 21 धावा. नक्कीच आता सामनावर वरचष्मा बघायला मिळतोय, प्रभुत्व आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे गोलंदाजीतील जे समतोलपणा त्यांनी दाखवलाय, गोलंदाजीतील वैविध्यता आज बघायला मिळाली आहे. नक्कीच यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू होतोय सीमापार, दणदणीत षटकार. मुझे छोड़कर जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, जो तुम जाओगे, ओ मुझे छोड़कर. स्टँड अँड डिलिव्हर या पद्धतीने मारलेला तो फटका म्हणजे जणू काय आपला बॅटने त्या चेंडूवर रबर स्टॅम्प मारलाय. आणि धावसंख्या आता झाली ती एकूण 26 धावा. यावेळी वाईड यॉर्कर चेंडू वापसी करतोय गोलंदाज भावेश या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 27 धावा. आणि इथे मात्र 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांची समाप्तीनंतर 4-5 27. तर आता शेवटचं षटक शिल्लक आहे आणि 46 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक टोटल क्रिकेट ज्याला आपण म्हणतो असं क्रिकेट बघायला मिळालेलं आहे. मात्र अजून हा पहिला सामना आहे, अजून भरपूर काही क्रिकेट खेळायचं बाकी राहिलं आहे या स्पर्धेमध्ये. तर दोन्ही संघ सामना झाल्यानंतर नक्कीच कारण मीमांसा करतील की काय आपल्यासाठी चांगलं झालं, काय आपल्यासाठी वाईट झालं, आपल्याला काय करता आलं असतं. मात्र अशा वेळेला अजूनही कुठेतरी एस के एंटरप्राइजेसनी हारचा जो फरक जरी असला तरी तो कमीत कमी करायचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. नक्कीच या षटकामध्ये तो फरक कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. जे पराभवाचे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण पुढील सामना खेळताना नक्कीच आत्मविश्वास त्यांचा डगमगीत होणार नाही. जास्त मार्जिनने सामना हरल्यानंतर नक्कीच थोडासा आत्मविश्वास कमी होऊ शकतोय. मात्र यावेळी तो प्रयत्न केला जाईल
आत्मविश्वास वाढवण्याचा. यावेळी चेंडूला समोर खेळलेला आहे व्ही मध्ये लॉंग ऑफ रिजनला एका धावेसाठी. केतन घरत येतोय मसल गोलंदाज शेवटचं षटक आणण्यासाठी. नक्कीच केतन गरजची जी कामगिरी जय पाटीलच्या नेतृत्वाखाली प्रतिभा विलास A1 मध्ये आपण बघितली होती. उपविजेता संघ ठरला होता त्यावेळेला. केतन घरत राईट अमोर द विकेट. यावेळी समोर खेळले स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. तर प्रेक्षकांना विनंती असेल आपल्यासाठी स्टँडची व्यवस्था केली गेलेली आहे. आपण सीमारेषी जे ग्रिल आहे त्या ग्रिलला पकडून उभं राहायचं नाही. विनंती असेल की आपण आपल्यासाठी स्टँडची व्यवस्था केलेली आहे तिथे बसायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू धावतो डीप थर्डमॅन बदलून सीमा पार 4-2 साठी चौकार. नक्कीच मेंदूचा वापर केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय असते ते दाखवून दिलंय त्यांनी. आणि 4 धावांचा बोनस. यावेळी अप्रतिम चेंडू एक चोटी धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडते. नक्कीच गोलंदाजी जी शैली आहे केतनची ती थोडी आगळी वेगळी आहे. परंतु जेव्हा तुमची शैली आगळी वेगळी असते तेव्हा लोकांचे तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन जो असतो तो एक म्हणजे लोक आकर्षित होतात. हा कसं काय असा चेंडू टाकतोय. मात्र तसंच करताना त्यांनी स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आहे हे महत्वाचं आहे. नक्कीच ही त्याची विशेषता आहे. यावेळी मात्र पंचांना लाईनचा विचार करावा लागतोय आणि हा चेंडू मात्र केतन याला पुन्हा टाकावा लागेल. पंच फारुख बर्डी हे जेव्हा वाईड घोषित करतात तेव्हा एक मायकल जॅक्सन स्टेप बघायला मिळत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ते दाखवत आहेत आय थिंक व्हेरी युनिक. नक्कीच अतिशय बुजुर्ग आणि मारूप पंच आहेत. भरपूर दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. यावेळी जोरदार अपील आणि यस फलंदाज पाचित. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जी मेहनत घेतली आहे आज त्या मेहनतीचं चीज बघायला मिळते आपल्याला. खूप चांगली स्पर्धा भिवंडीच्या गोरसे गावामध्ये. यावेळी समोर खेळलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. तर अशा प्रकारे आपण पाहतोय चॅलेंज स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलेला आहे 37 धावेने. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स विजयाची बोनी चॅलेंज स्पोर्ट्स संघाने केलेली आहे. नक्की. आणि चॅलेंज एक असं नाव आहे आव्हान ज्याला आपण म्हणतो चॅलेंज. आणि चॅलेंजचा लोगो मध्ये तुम्ही एक घोडा बघत आहात. घोडा तर तो जो घोडा आहे म्हणजे जगातली कुठली ताकद जर तुम्हाला मोजायची असेल तर हॉर्स पॉवर मध्ये. आणि तो हॉर्स पॉवर जो आहे चॅलेंजचा आज बघायला मिळाला आहे. आणि एक सांघिक खेळ दाखवत त्या लोकांनी विजयश्री नोंदवली आहे. अभिनंदन. दुसऱ्या बाजूला SK एंटरप्राइज यांनी नक्कीच उर्वरित सामन्यांमध्ये जास्त मेहनत करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. चला आपण वळूया आता बक्षीस वितरण समारंभाकडे. थोड्याच वेळात तुमच्या समोर घेऊन येतोय बक्षीस वितरण समारंभ. धन्यवाद. तर या सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच जो गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघावर पडलाय भारी तो गोलंदाज प्रीतम बारी. प्रीतम बारी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. नक्कीच मतीन खान नक्कीच अतिशय उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि इथे सुपर 4 सुपर 6
आणि बेस्ट कॅच हे अवॉर्ड दिले जाणार आहेत. मतीन खान आपको जाना नहीं है क्योंकि बीपीएल सुपर 6, बीपीएल सुपर 4 और बीपीएल कैच ऑफ द मैच. आइए प्रेजेंटेशन की तरफ हम आपको लिए चलते हैं, जहाँ पे मौजूद है वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और को एंकर रेशमा महेकर. मैन ऑफ द मैच प्रीतम बारी, 2 ओवर 4 रन, excellent and economical bowling. Is over to Harish and Reshma. थैंक यू सो मच सर. सो एसके एंटरप्राइजेस पर हो गया जो भारी, वो है प्रीतम बारी. दोन ओव्हर मध्ये फक्त 4 रन्स दिले. बहुत बहुत शुक्रिया. मैं प्रभुदास नाइक साहब से गुजारिश करूंगा, प्रभुदेवा बॉयज के ओनर, उनके साथ में जनाब नईम शेख साहब एबी स्पोर्ट्स के, मैं करसन फुलोरे साहब जॉय कुमार एंड कंपनी, इनसे भी गुजारिश करूंगा. बंटी शेळके यांना सुद्धा विनंती आहे आपण आपल्यासोबत इथे या पारितोषिक वितरण समारंभामध्ये हजर राहायचं आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. हे सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत, आपला मूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. तर भरपूर काही बक्षिसं. अल्ताफ बाली म्हटलं की इंग्रजीमध्ये म्हणतात ना, इट्स अ पेंडोरास बॉक्स. यू कॅन एक्सपेक्ट मॅनी अवॉर्ड्स. ॲज यू कॅन राईटली सी, भरपूर काही बक्षिसं आज दिली जाणार आहेत. आणि या बक्षिसांची आता आपण सुरुवात करणार आहोत. बेस्ट कॅच ऑफ द मैच मतीन खान. बेस्ट कॅच ऑफ द मैच मतीन खान, आपसे गुजारिश है, आइए. एकदा टाळ्या होऊ द्या बेस्ट कॅच ऑफ द मॅच साठी मतीन खान. जीतू मनेरकर साहब द्वारा ये अवार्ड स्पॉन्सर किया गया है, ये आपको इनायत किया जा रहा है. मतीन खान, कैच लेते रहिए, मुस्कुराते रहिए. आइए अब चलते हैं सुपर फोर्स ऑफ द मैच. सुपर 4 ऑफ द मैच अवार्ड जा रहा है भावेश पवार. जहां कहीं भी हो सुपर 4 अवार्ड के लिए आ जाए. भावेश पवार, जिसका बल्ला है तलवार, जो गेंद से करता है यलगार, जो दुश्मन पर करता है प्रहार, वो है भावेश पवार. आइए भावेश पवार, करसन फुलोरे साहब के हाथों O2 लाइव का ये गिफ्ट हैम्पर आपको इनायत किया जा रहा है. अच्छा ठीक आहे. तर भावेश पवार, तुझं अभिनंदन. सुपर 4 आणि चॅलेंज स्पोर्ट्स म्हणते ये दिल मांगे मोर. कॅप्टन कूल भावेश पवार, कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर आता सुपर 6 कडे आपण वळणार आहोत. BC4 कमिटी कडून हे खूप छान आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. बॅग. सचिन भोईर यांनी मंचावर यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सचिन भोईर साठी. प्रभुदास नाईक साहेब यांचा शुभ हस्ते सचिन आला रे, म्हणजे सचिन आला रे. अभिनंदन सचिन तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता मैन ऑफ द मैच अंडर वन रूफ, योर शॉपिंग डेस्टिनेशन. जी हाँ, शॉपिंग दुनिया में कहीं भी करे, अंडर वन रूफ करे. ए से लेके जेड तक आपको सब कुछ मिलेगा अंडर वन रूफ. जी हाँ, मैन ऑफ द मैच खिलाड़ी है प्रीतम बारी. आली रे आली, आता माझी बारी आली. आणि आले आहेत तिथे जोरदार प्रीतम टाळ्या होऊ बारी. द्या. 2 ओव्हर मध्ये फक्त 4 रन्स दिलेत. प्रीतम बारी, पालघरचा हा खेळाडू. यस, प्रीतम बारी. सकाळीच गोव्यावरून आलेला हा प्लेयर प्रीतम बारी, पालघरचा खेळाडू. तर बंटी शेळके यांच्याकडून पहिलं एक गिफ्ट हॅम्पर
अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. करसन फुलोरे साहेब यांच्याकडून हे एक डिस्काउंट वाउचर आहे. अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन यांच्याकडूनच नईम शेख साहेब आता त्यांना अजून एक गिफ्ट हॅम्पर देत आहेत. थँक्यू अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन. आणि ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लनबाई यांनी BPLचा लोगो असलेला ही ट्रॉफी तयार केली आहे. त्यांचा आम्ही आभारी आहोत. प्रभुदास साहेब यांच्या शुभ हस्ते प्रीतम बारी यांना हा अवॉर्ड भेटतोय. प्रीतम, एक 2 मिनिटं तुझ्याशी बोलूया. येस, थँक्यू सो मच. मान्यवरांचं खूप खूप आभार पुन्हा एकदा. आणि जास्त प्रश्न नाही, थोडेच प्रश्न विचारणार आहे. प्रीतम बारी, आली आहे तुझी बारी. प्रीतम बारी, काय सांगायचंय? पहिलीच मॅच BPLची आणि मॅन ऑफ द मॅचचं हे सन्मान चिन्ह तुझ्या हातात आहे, काय सांगायचंय? मला तर ॲक्च्युली एकच सांगायचं आहे की आयोजन भरपूर चांगलं आहे आणि BPL मी पहिल्यांदा खेळतो आणि पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच घेतोय. असं वाटतं की तू BPL पहिल्यांदा खेळतो, कारण BPL पहिलाच सीझन आहे हे. सो येस सर. नक्की. प्रीतम, काल अगदी सांगेम प्रीमियर लीगचा अंतिम सामना तू गोव्यात खेळला आणि आज इथे आला. जे मोठे खेळाडू असतात, ऑल इंडिया खेळाडू असतात, ट्रॅव्हल भरपूर करत असतात, अशा वेळेला कधी कधी झोप न मिळणं, आराम न मिळणं, अशा गोष्टींवर एखाद्या खेळाडूने कशी मात करायला पाहिजे? सर मात तर केलं पाहिजे की आता आयकॉन खेळतोय आणि एवढी ट्रॅव्हलिंग करून पण इकडे परफॉर्मन्स चांगला द्यायचा आहे, हे मोठा प्रश्न आहे. दुसरं तर, आणि काल रात्रीच निघालेलो 7:30 वाजता आणि आता जस्ट पोहोचलो ग्राउंडवर गोव्यावर. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या प्लेअरसाठी. काल गोव्याला होता आणि आज भिवंडीच्या नगरीमध्ये मॅन ऑफ द मॅचचं ट्रॉफी घेतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रीतम. खूप खूप अभिनंदन. दोस्तों, गोवा से लेकर पालघर तक जनहित में जारी, गोवा से लेके पालघर तक जनहित में जारी, संभाल कर खेलो क्योंकि आ रहे हैं प्रीतम बारी. क्या बात है. आइए चलते हैं कमेंट्री बॉक्स में, जहां आप लोगों के मनोरंजन के लिए हमारे दो काबिल दोस्त